Morning student. Now today we are going to learn an interesting drama. Do you know the word drama? Drama means play. Play is a homonym type word. Play means to play म्हणजे खेळणे, प्ले म्हणजे नाटक आणि प्ले म्हणजे खेळ पण होते, लक्षात घ्या. या ठिकाणी बघा, वॉर्मिंग अप बिफोर learning. We are going to take warming up activity. Some questions are given in warming up activity. Do you like to watch plays? तुम्हाला नाटकं एकांकिका बघणं आवडतं का? Someone likes, some do not like. Which is the last play you saw? तुम्ही शेवटचं बघितलेलं नाटक कोणतं? फॉर एक्झाम्पल, I have seen the last play एकच प्याला by Ram Ganesh Gadkari. Do you watch TV serial? Many among us watch TV serials. Which one? For example, Tarak Mehta Ka Ulta Chashma, and there are other many. Do you like slow moving serial? Slow moving serial serialचा एक प्रकार आहे. डू यू लाईक स्टोरीज फ्रॉम द पास्ट? भूतकाळातल्या गोष्टी तुम्हाला आवडतात का? येस, ऑफकोर्स आय लाईक स्टोरीज फ्रॉम द पास्ट. व्हॉट टाईप ऑफ स्टोरीज डू यू लाईक? मिस्ट्री स्टोरी, देर आर मेनी काइंड्स ऑफ मिस्ट्री स्टोरी. त्यानंतर ह्युमर स्टोरी, इटीसी. आता बघा या ठिकाणी, टू ट्रूथ वन लाय, दोन सत्य एक असत्य. मेक ग्रुप ऑफ 10 to 15 in those game. Each person write 3 sentences about himself or herself, 2 of which are true and the third one is a lie. Read aloud your sentences while others gauge which 2 are true and which is a lie. कोणतं सत्य कोणतं असं? एक्झाम्पल, हॅलो एव्हरीवन, I am Sonali. One example is given for your help. I have brother and a sister. मला एक बहीण आहे आणि एक भाऊ आहे. मीन्स सी हॅज 2 सिबलिंग. SIBLING, सिबलिंग म्हणजे भावंड. आय लिव्ह इन अंमळनेर. ती म्हणते मी अंमळनेरला राहते. वी हॅव अ पेट डॉग ॲट होम. आणि आमच्या घरी एक पाळीव कुत्रा आहे. आता याच्यात कोणतं विधान असत्य आहे? तुम्ही ट्रेस युअर इमॅजिनेशन. लॉस्ट अँड फाउंड. लॉस्टचे अपोजिट वर्ड आहे फाउंड. डिवाइड द स्टुडंट इंटू ग्रुप ऑफ 5, देन सीट इन अ सर्कल. आता बघा या ठिकाणी, आय हॅव फाउंड अ बॉटल, BOTTL, मला एक बाटली सापडली. BOTTL राहिला इथे, आय एम सॉरी, एल राहिला, BOTT राहिला आहे तिथे, बॉटल. इट्स कलर इज ब्ल्यू, तिचा रंग निळा आहे. इट्स शेप इज राउंड और सिलेंडर इन शेप, स्क्वेअर. इट हॅज अ स्टील टीम. स्टील म्हणजे झाकण आहे तिला. आय फाउंड इट प्लेस. वेअर डिड यू फाउंड? आय फाउंड दिस बॉटल इन माय क्लास. Others to write 4 sentences. I lost a tiffin, मी डबा हरवला. Its color is silver. Its shape is square in shape, आकाराने तो आयताकृती आहे. त्याच्यानंतर स्टील कॅप सीड. आता या ठिकाणी टीनच्या ऐवजी कॅप लिहून घ्यायचं आहे, लक्षात घ्या. तिथे टीन लिहिल्या गेले चुकीनं, कॅप लिहून घ्यायचं आहे किंवा लीड लिहून घ्यायचं. झाकण आहे त्याला. आय लॉस्ट इट इन माय मेस, मी मेसमध्ये हरवला. दे ऑल ओपन रीड देअर लाईन्स बिगिनिंग विथ द ग्रुप लीडर. आता या ठिकाणी बघा, अप्ले अप्ले अप्ले.
अ प्ले बघा. दिस प्ले इज डिवायडेड इंटू टू पार्ट and we are going to read part first. सीन फर्स्ट. सीन हा शब्द या ठिकाणी आलेला आहे बघा. सीन म्हणजे दृश्य, देखावा. सीन म्हणजे कॉरल पण होतं, तमाशा. हे लक्षात घ्या. इट हॅज मेनी मिनिंग. डेट इज होमोनिम. सेम स्पेलिंग, डिफरंट मिनिंग. अ किंग्स कोर्ट. आता सीन काय आहे त्या ठिकाणी? ट्राय टू अंडरस्टँड. द सीन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन एनी वन ॲक्ट प्ले और इन एनी प्ले और ड्रामा. King's court. The court awaits the arrival of the king. राजाच्या दरबारातील सगळी व्यक्ती राजाची वाट पाहत असतात अशी नाही. देअर आर टू गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द साईड. उजव्या बाजूला कोपऱ्यात दोन गार्ड आहे. या ठिकाणी बघा गार्ड दिसत आहे आपल्याला. एका या बाजूला एक गार्ड असेल. फर्स्ट गार्ड सेड to the second, in bracket, to the second guard, be alert, that is be careful, the king is about to arrive. राजा येण्याचा सुमारास आहे. राजाचं आगमन होण्याच्या बेतात आहे. सावध राहा. सेकंड गार्ड, हू वॉन्ट टू बी अलर्ट. कोणाला इथं अलर्ट राहिलंय? लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन दिस लँड. आय एम ॲट हिज. मी एकदम स्थूल झाले. काय झालंय? ऑल डे, दिवसभर असाच असतो. दो आय एम अ गार्ड. आणि म्हणूनच मी काय आहे? एक गार्ड आहे. फर्स्ट गार्ड. हाऊ बोरिंग. आय वंडर. किती कंटाळवाणी आहे. आय वंडर इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा. मला असं वाटतं काही विल अनफोल्ड. मीन्स टू प्रेझेंट इन द कोर्ट ऑफ द किंग ॲट द कोर्ट टुडे. काहीतरी इंटरेस्टिंग ड्रामा, आज नाटक घडलं पाहिजे. चांगली बाब. इट वूड एल्विन द एम्पायर. आणि त्यामुळे राजासुद्धा काय होईल? एल्विन होईल. म्हणजे या ठिकाणी प्रोत्साहित होईल, एक्सायटेड होईल, हॅपी होईल, सुखी होईल. सेकंड गार्ड, आय वूड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन. जर काही झालं नाही. एंटर द डिसिपल लुकिंग अराउंड. आणि त्या ठिकाणी कंसातल्या ब्रॅकेट गिवन द सेंटेन्सेस इन ब्रॅकेट्स आर मोर इम्पॉर्टंट बिकॉज दे हॅव स्पेशल मिनिंग. कारण त्यांना एक वेगळा अर्थ आहे. आता बघा, व्हॉट इज द नेम ऑफ द टाउन. हे एम क्वेश्चन पहिले समजून घ्या. त्या नगराचं नाव काय? व्हॉट इज द नेम ऑफ द किंगडम. व्हॉट वी कॉल इन अदर वर्ड. व्हॉट इज द नेम ऑफ द किंग. राजाचं नाव काय? व्हॉट इज द स्पेशली ऑफ द लँड. व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ लँड. आणि त्या राज्याचं म्हणजे स्पेशालिटी काय, नाविन्य काय. व्हॉट इंडियन प्रॉवर्ब इज रिफ्लेक्टेड इन द स्टोरी. आणि या कथेमध्ये कोणती मराठी म्हण वापरलेली आहे. आता बघा, सेकंड गार्ड. आता या ठिकाणी म्हणतो अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे. इथपर्यंत आपण आलो होतो. इट वुड एल्व्हन द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? विदर. WATHR, वातावरण. हां. सेकंड गार्ड, आय वुड बी इक्वली. आय वुड बी इक्वली. आय वुड बी इक्वली. इक्वली म्हणजे ॲज वेल ॲज, किंवा तितका, सारखाच. हॅपी इफ देअर वॉज नन. काही झालं नाही तर बरं होईल. एंटर द डिसिपल लुकिंग अराउंड. आणि तेवढ्यामध्ये तो एक शिष्य येतो, इकडे तिकडे बघतो. फर्स्ट गार्ड, हॉल्ट. हॉल्ट मीन्स टू स्टॉप, थांबणे. यू आर अ स्ट्रेंजर. दॅट इज यू आर अननोन पर्सन. स्ट्रेंजर मीन्स अननोन. गिव्ह युअर आयडेंटिटी. तू अनोळखीचा आहे, तुझं आयडेंटिटी दाखव, ओळख दाखव. डिसिपल, यू आर राईट. डिसिपल म्हणजे शिष्य बरं का. डिसिपल दॅट इज फॉलोअर. FOLLOWER. डिसिपल मीन्स फॉलोअर, शिष्य. यू आर राईट. FOLLOWER. तुमचं बरोबर आहे. आय एम अ व्हिजिटर हिअर. मी या ठिकाणी एक पर्यटक म्हणून आलो आहे. अ डिसिपल ऑफ द वाईज सेज. वाईज हा शब्द आला आहे बघा. वाईज मीन्स क्लेवर. CLEVR. वाईज, क्लेवर, ब्रिलियंट. BRILLIANT. ब्रिलियंट. टॅलेंट. TALENT. टॅलेंट. शार्प, मिनिवर. सेज. सेज मीन्स साधू किंवा संत. फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट.
शब्द कसा आला बघा. दॅट इज डीप फॉरेस्ट इन इंग्लिश. मी घनदाट जंगलातून आलो. विच लाईज, आता ते घन आणि घनघोरचा जी कॅपिटल म्हणजे त्याचं ते ॲबस्ट्रॅक्ट नाव, भाववाचक नाव आहे फॉरेस्ट. विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम, आणि ते साम्राज्याच्या तुमच्या उजव्या बाजूला आहे. किंगडम म्हणजे साम्राज्य. फर्स्ट गार्ड, व्हॉट ब्रिंग यू हिअर, तुम्ही काय आला इथे, काय आणलं काय, व्हॉट इज युअर वर्क, वाय हॅव यू कम हिअर. ही माइट बी आज डिसिपल, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम ऑफ अंधार नगरी अँड द ग्रेट किंग चौपट राजा. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला होता, व्हॉट इज द नेम ऑफ द टाऊन. अंधार नगरी चौपट राजा, अंधार नगरी त्या नगरीचं नाव आणि त्या राजाचं नाव चौपट. What is the name of the king? Chaupat. The name of the king is Chaupat. I am specially impressed by the fact that everything in the market is sold at the same price. No complication. म्हणजे प्रत्येक गोष्ट मग ती भारी असो हलकी असो ती सारख्याच किमतीला विकली जाते. फर्स्ट गार्ड, यू हॅव हर्ड राईट, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. इन आवर लँड, आमच्या ह्या राज्यामध्ये प्रदेशामध्ये, यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डेली डिक्लिटेबल स्वीट, म्हणजे भाजीपाला घेतला त्याच दरात, चांगली मिठाई घेतली तरी त्याच दरात. स्वीट फॉर द सेम प्राईस, किंमत एकच. प्राईस, PRIC, प्राईस मीन्स रेट. ॲज अन इक्वल मेजर, म्हणजे सारख्याच किमतीला ऑफ व्हेजिटेबल, म्हणजे भाजीपाल्याच्या दरात सगळ्या गोष्टी सारख्याच किमतीच्या आहेत. टक्का सेर भाजी, टक्का सेर खाजा. खाजा म्हणजे काइंड ऑफ एक्सपेन्सिव्ह अँड टेस्टी स्वीट, एक ह्याचा प्रकार आहे तो मिठाईचा, म्हणजे भाजीपाल्याच्या भावामध्ये. आता व्हॉट इंडियन प्रॉरोड विच इज रिफ्लेक्टेड इन द स्टोरी, इथं अंडरलाईन केली बघा. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट, मला जर बरं वाटलं. इट मेक्स लाईफ इझी, याच्यामुळे जीवन अधिक सुखकर होईल या ठिकाणी. डेसिबल, सो इट शूड. डू यू थिंक दिस इज अ गुड लँड टू सेटल इन, वाय, तुम्हाला असं वाटतं की या ठिकाणी स्थायिक व्हावा, आणि व्हावत असेल तर का. गिव्ह युअर पर्सनल रिझन. डिसिपल, सो इट शूड, इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड, या भागामध्ये स्थापित व्हायला चांगली गोष्ट आहे, म्हणजे या प्रदेशात. दॅट इज इन दिस किंगडम. बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट, पहिल्यांदा मला दरबारात जायचं आहे. टुडे अँड पे माय रिस्पेक्ट टू द माइट किंग चौपट राजा, आणि त्यांना माझा मानाचा मुद्रा करायचा आहे. ऑन पेज नंबर 56. Second guard, you may stand there. पॉइंटिंग आउट, थांबल जा तिथं राहतात, या ठिकाणी मुजरा करतोय बघा बो. विथ दोज पीपल, व्हॉट आर द टायटल्स ऑफ किंग चौपट. आता किंग चौपट, टायटल म्हणजे या ठिकाणी पदवी, टायटल म्हणजे शीर्षक, आणि टायटल म्हणजे पदवी पण. फॉर एक्झाम्पल, बाय हुम द टायटल ऑफ Mahatma was given to Mahatma Gandhi. Take an example. By whom the title of Mahatma was given to Mahatma Gandhi? By the people of India. भारतीय जनतेने महात्मा गांधींना टायटल ही पदवी दिली होती. राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. इट्स ओके.